माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो अर्णव त्याचसोबत आकाश, तारा हे सगळेजण तिथे जाऊन थांबलेले असतात. आधी डॉक्टरला आतमध्ये पाठवलं जातं. डॉक्टरला आतमध्ये पाठवल्यानंतर राकेशने त्या डॉक्टरची सोय केलेली असते, म्हणून अर्णव बराच वेळ त्याची वाट बघत असतो. पण तो डॉक्टर काही बाहेर येत नाही. तेव्हाच ना डाऊट येतो अर्णवला की काहीतरी गडबड झालेली आहे, कसं काय आला नाही. मग आता त्या ताराला सांगितलं जातं की आता तू जा, आता तू गेल्याशिवाय ना आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि असं बोलून आता तिला आतमध्ये पाठवलं जात असतं. त्याचसोबत जे काही राकेशची बॅग आहे आणि त्याचसोबत राकेशचं जे सामान आहे ते सगळं काही तिकीट्स वगैरे घेऊन ती आता आतमध्ये जायला निघते. अर्णवने तिला सांगितलेलं असतं की तू काळजी करू नकोस, मी आहे बाहेर. मग आता अर्णवच्या सांगण्यावर ना ती हिंमत करून आतमध्ये जाते. आणि जेव्हा ती हिंमत करून आतमध्ये जाते ना, तेव्हा तिथे जाऊन जोरजोरात राकेशला हाक मारत असते. राकेश सर, कुठे आहात तुम्ही, कुठे आहात? तर राकेश तिथेच असतो, पण त्यानेच ना एका कोपऱ्यामध्ये त्या बॉक्सच्या मागे त्या डॉक्टरला डांबून ठेवलेलं असतं, कारण त्याला 5 करोड काही द्यायचे नसतात. त्याची फक्त ही सगळी नाटकं असतात. मग तेव्हाच ना जेव्हा तारा तिथे पोचते तेव्हा तारा राकेशला तिथे शोधत असते. मग राकेश मागून हळूच येतो. मग तेव्हा तारा म्हणत असते की सर बघा, तुमचं सगळं सामान मी आणलेलं आहे. मग ताराही त्याला म्हणत असते की बघितलं ना सर, मला आता शेवटी तुम्ही सोडून जाताय ना. मग तेव्हाच तो ताराला मस्का लावत असतो आणि ताराला म्हणत असतो की अगं, माझ्यासाठी तू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेस. मग ती थोडी रोमॅन्टिक होत त्याला म्हणत असते की जाऊ दे हा सर, उगाच आहे ना काही बोलू नका. तुम्हाला जर माझ्याबद्दल इतकंच वाटलं असतं ना तर तुम्ही मला असे सोडून गेलात नसतात. त्यावर मात्र आता राकेश तिला सांगत असतो की अगं, मी आता जातोय पण थोडी ना जाणार आहे परत, मी तो सोबतच तुझ्या आहे. मी एकदा का तिकडे मलेशियाला सेट झालो ना की तुलासुद्धा बोलवून घेणार आहे. मग आपण दोघंही जण मलेशियामध्ये राहूया, एन्जॉय करूया. असंही काहीसं खोटं नाटं तो आता या ताराला सांगत असतो. मग ताराही त्याला हो हो असं म्हणत असते, कारण ताराही आता अर्णवच्या टीममध्ये असते आणि त्यामुळेच ती आता राकेशला होकारातच ती फक्त बोलत असते. त्यानंतर आता राकेशच्या हातामध्ये तिकीट्स आणि बॅग्स पडतात. त्यानंतर आता राकेश त्या ताराला सांगत असतो की मला ना अर्जंट एक कॉल करायचा आहे, मी पटकन बोलून येतो. आणि त्याने ताराला मुद्दामून ना गिफ्ट वगैरे देऊन तेवढ्यापुरती का होईना ब्लॅकमेल केलेलं असतं. आणि त्याच वेळेला तीही त्याच्यावर विश्वास ठेवते, पण तिला माहिती की तो काय आहे. पण तिने खास करून ना अर्णववर जास्त विश्वास ठेवलेला होता. तिला वाटत होतं की चला फायनली जे आहे ते अर्णव आपल्याला काही झालं तरी सोडवेल, जरी ह्याने आपल्याबाबत काही केलं तरी. मग दुसरीकडे राकेश म्हणत असतो की माझं ना जरा कॉलिंगवर काम आहे, तेवढं मी करतो आणि येतो. मग तीही त्याला होकार देते आणि ती म्हणत असते की बरं ठीक आहे, तुम्ही या जाऊन, मी थांबते. मग खरं तर ना राकेशला या कोणाबरोबरच ठेवायचं नसतं, म्हणजेच त्याला आता सगळे पुरावे मिटवायचे असतात. या डॉक्टरलाही इथेच गाडून मारून टाकायचं असतं, सोबत या तारालासुद्धा संपवायचं असतं. आणि त्याचसोबत त्यांनी ज्या ज्या माणसांसोबत काम केलं आहे ना त्या माणसाला त्यांनी बरोबर इथे बोलवून घेतलेलं असतं, जेणेकरून ना त्याला जे काही करायचं आहे ते एकदाच तो सगळं काही संपवून टाकेल. त्याला आता इथे आग लावून टाकायची असते, जेणेकरून एवढे दिवस जे काही पुरावे त्यांनी जेवढ्या मुलींना फसवलं आहे तेवढ्या मुलींचे जे पुरावे याच भागात लपवून ठेवलेले होते आणि माणसंसुद्धा, या सगळ्यांना एकत्रच त्याला संपवायचं होतं. म्हणूनच मग आता ज्या गोडाऊनमध्ये त्यांनी बोलवलेलं असतं ना त्या गोडाऊनला त्याला आता आग लावायची असते. आणि यासाठी त्यांनी पेट्रोल वगैरे सगळं तयार केलेलं असतं. आणि त्याचबरोबर तो आता पूर्ण तयारीनिशी असतो. तो आता म्हणत असतो की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी आपण तयार आहोतच. त्याने सगळं आजूबाजूला पूर्णपणे पेट्रोल टाकून दिलेलं असतं, जेणेकरून ही आग आहे ना खूप जास्त तिचा भडका उडाला पाहिजे. आणि यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केलेली होती. आणि त्यानंतर त्याने आता ही सगळी तयारी करून लास्टला बोललासुद्धा होता की आता तुम्ही माझं कोणीही काहीच वाकडं करू शकत नाही, कारण एवढा जबरदस्त जो गेम मी केला आहे, असंही आता तो म्हणत असतो आणि एकटाच हसत असतो.
त्याला आग लावून सगळं पेटवून लावायचं होतं. आणि मग काय, त्याने आता सगळ्या गोष्टी पेटवून लावलेल्या होत्या. त्याला काही फरक पडत नव्हता कोण जगलं काय आणि कोण मेलं काय. त्याला आता फक्त स्वतःचा हेतू साध्य करायचा होता, जो की आता त्याने एका फटक्यात करून टाकलेला होता. जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो ना, तेव्हा मात्र आता त्याने सगळं आतमधून लॉक वगैरे लावून टाकलेलं होतं. आणि आता तो तिकडनं जायला मोकळा होता, कारण त्याला ना आता जास्त वेळ तिथे थांबायचं नव्हतं. त्याने हे विचार केलेला होता की आता बस झालं, पुरे झालं. आणि म्हणूनच ना त्याने आता तिकडनं काढता पाय घेतलेला होता. पण जाताना तो मागे वळून पाहतो तर काय, पूर्ण त्या गोडाऊनला मोठी अशी आग लागलेली असते. त्या आगीत तारा, त्यासोबत डॉक्टर आणि आय विटनेस जे होते ना, दोघंही जण जे की त्याच्यासाठी काम करत होते, तेही आता त्या आगीत आता होरपळत असतात. पण ह्याला थोडी ना त्याच्याशी काय घेणं देणं आहे. इथे अर्णव वाट बघत असतो. अजूनपर्यंत हे दोघंही जण बाहेर का नाही आले, नक्कीच ना मेजर प्रॉब्लेम झालेला दिसतोय, असाही विचार ना आता अर्णव करू लागतो. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की शेळके, तुम्ही गाडी जवळच थांबा. इथून तो वगैरे गेला ना तर मला जरा इन्फो करा. पण मी ना जरा आतमध्ये जाऊन बघतो. मी काय झालं आहे ना ते बघितल्याशिवाय काहीच गोष्टी कळणार नाही आहेत, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना आता लगेच जेव्हा आकाश आणि अर्णव पुढे जातात, तेव्हा त्यांना तिथे भरपूर अशी आग लागलेली दिसते. तेव्हा लक्षात येतं की नक्कीच ना ही लोक अडचणीत असणार आहे. म्हणून अर्णव कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट त्या आगीत जातो. कारण त्याने ताराला सांगून ठेवलेलं होतं की तू काळजी करू नको, मी आहेस म्हणून. तर ताराही आता अर्णव आणि आकाशच्या नावाने ओरडत असते, सर सर मी इथे आहे, असं बोलून ती आता कांगावा करू लागते. तेच आता तिथे सगळीजणं येतात. म्हणजेच अर्णव आणि आकाशने आता ताराची सुटका केलेली असते. तेच आता दुसरीकडनं आवाज येऊ लागतो. मग त्या डॉक्टरचाही आवाज अर्णवला ऐकू येतो. मग अर्णवही आता त्याला सोडवायला म्हणून का होईना पुढे जातो. आणि जेव्हा तो त्याला सोडवायला पुढे जातो ना, तेव्हा आता त्याचीही सुटका केली जाते. त्या दोघांनाही कसंबसं आगीतनं अर्णव बाहेर काढत असतो. तेच आता दुसरीकडून आवाज येऊ लागतो. म्हणजेच ते दोन विटनेस होते ना, त्यांनासुद्धा तिथेच ठेवलेलं होतं ना. ते काम करत असतानाच अचानक आग लागलेली होती आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं होतं. आणि मग काय, मग त्यांचा आवाजही अर्णवला येतो. या दोघांची सुटका तर केलेली असते, पण सोबतच ना त्यांनासुद्धा बाहेर काढावंसं वाटत असतं अर्णवला. कारण अर्णवला आवाज येतो की प्लीज वाचवा, कोणी आहे का इकडे, प्लीज वाचवा वाचवा, असं बोलून आता आवाज येऊ लागतो. त्याबरोबर अर्णव आकाशला सांगत असतो की ह्यांना तू बाहेर घेऊन जा, तोपर्यंत मी बघतो. आकाश तरी अर्णवला काळजी घ्यायला सांगत असतो. कारण ही आग ना इतकी मोठी वाढत चाललेली असते ना की ही आग थांबायचं काही नाव घेत नसते. तेच आता इकडे अर्णव जो आहे त्या दोघांना, जे आय विटनेस असतात ना, जे आतमध्ये अडकलेले असतात, त्यांनाही बाहेर काढण्यात यशस्वी होत असतो. मग आता त्यांनाही कळलेलं असतं की ज्याचा आपण वापर केला त्याने आपल्याला फसवलं, आणि ज्याच्या आपण चुकीचा वापर केला, म्हणजे ज्याच्याबरोबर आपण चुकीचा गैरव्यवहार केला, त्याच माणसाने येऊन आपल्याला वाचवलं. या गोष्टी आता त्यांना कळून चुकलेल्या असतात. आणि त्यामुळे जेव्हा बाहेर सगळीजण येतात ना, तेव्हा मात्र ते आय विटनेस म्हणतात की आम्हाला तर आता सांगितलेलं होतं की काय झालं आहे ते. बघितलं ना त्या राकेशने तुमच्यासोबत काय गेम केला. हो, किती नालायक माणूस आहे. त्याने मुद्दामून केलं, पण तो आता सुटणार नाही. तुम्हाला काय मदत हवी आहे ना ती सांगा, आम्ही सगळी मदत तुम्हाला करायला तयार आहोत. डॉक्टरपासून ते आय विटनेस सगळीजणं आता अर्णवच्या साथीनं असतात. अर्णवला मदत करायला आता ते तयार झालेले असतात. आणि त्यामुळेच ना अर्णवही त्यांना म्हणत असतो की थँक गॉड, नक्कीच तुम्हाला रिअलाईज झालं असेल की तो कसा आहे ते. त्यावर तो डॉक्टरही म्हणतो की हो, मी उगाच त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला साथ दिली, पण आता नाही, आता त्याचा गेम करायची वेळ आलेली आहे, असं देखील आता सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे अर्णव जो आहे तो त्यांना पुढचं प्लॅनिंग समजावून सांगतो, जे की त्यांना आज रात्री अंमलात आणायचं होतं. या राकेशचा संपूर्ण नायनाट त्यांना करायचा होता. आणि यासाठी अर्णव आणि त्यासोबत
माणसंसुद्धा सगळीजणं तयार होती अर्णवला साथ द्यायला. अर्णव प्लॅनिंग करून आता घरी जातो. तेच आता दुसरीकडे मात्र ईश्वरी जी आहे ती आता मामांसोबत बोलत असते. तेच मामांनी जे कार्बन मोनॉक्साईडचे जे सिलेंडर असतात ना ते आता पुन्हा घरात आणलेले असतात. तर ईश्वरी म्हणत असते की हे काय मामा, अहो मामा हे तर आपण बाहेर टाकलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा कशाला आतमध्ये आणलं, नाही आणलं पाहिजे होतं आतमध्ये हे पुन्हा, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना अगं थांब, तुला सांगतो ना मी हे आतमध्ये का आणले. अगं यात तो वायू नाहीच आहे, याच्याने आपल्याला काही त्रास होणार नाही आहे. मुद्दामून मी हे सिलेंडर्स ना इथे आणून ठेवलेत, जेणेकरून काय होईल सांगू का तुला. अरे या सगळ्याचा ना आपण त्याला बेड्यात काढण्यामध्ये फायदा करून घेऊया. हे सगळं काही अशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं असतं ना, त्यामुळे ईश्वरीलासुद्धा हे सगळं आवडलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की आता त्याचा खेळ संपला, आता काही झालं ना तरी तो जिंकत नसतो, असंही आता सांगितलं जातं. ईश्वरीलाही मामाचा प्लॅन आवडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता ते दोघंही जण ते पुन्हा जिथे सिलेंडर असतात ना तिथे ठेवून देतात. आणि जेव्हा सिलेंडर तिथेच पुन्हा ठेवून देतात तेव्हा ईश्वरी ही आता त्या रूमच्या बाहेर पडते. आणि ईश्वरीला माहिती असतं की आज काही झालं तरी आपला प्लॅन सक्सेस व्हायलाच हवा. आता ईश्वरी आपल्या रूममध्ये जाऊन गणूबाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करत असते. गणूबाप्पाला म्हणत असते की आता सगळं काही नीट व्हायला हवं, काही झालं ना तरीसुद्धा, कारण आज आम्ही खूप मोठं काम करणार आहोत आणि त्यामध्ये तू आम्हाला यश दे, असंही काहीसं ती म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना तिथे आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव बोलता बोलता बोलून जातो की हो आम्हाला यश दे आणि सोबतच ना तुला सांगतो की जरा ना या आमच्या इंदौरला सद्बुद्धीसुद्धा दे. त्यावर मात्र झालं का, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काही खोडा घालायचाच असतो का. त्यावर तुम्ही आज इतक्या लवकर आलात आणि मला सद्बुद्धीची काय गरज आहे, मला काहीच गरज नाही ह्या सद्बुद्धीची, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच अर्णव म्हणत असतो ओके ठीक आहे सॉरी. मग तेव्हाच ईश्वरी अर्णवला म्हणते की आज इतक्या लवकर सॉरी बोलून मोकळे झालात. त्यावर अर्णव सांगत असतो की सॉरी तुला नाही, मी बाप्पाला म्हणालो. त्यावर ईश्वरी म्हणते तरी म्हटलं एवढे कसे काय लगेच सुधारलात की तुम्ही मला सॉरी सुद्धा बोलायला लागलात. त्यावर आता तुम्ही मला सद्बुद्धी द्यायची गरज आहे असं का म्हणालात, मी काय केलं आहे जेणेकरून मला सद्बुद्धीची गरज आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच अर्णवना तिला म्हणत असतो की 2 मिनटं थांबा, अशी उभी राहा बरं. आणि त्याने तिला ना उभं राहायला सांगितलेलं असतं. त्याने उभं राहायला सांगितल्याबरोबर ती तिथे उभी राहते. तेच आता अर्णव जो आहे तो मात्र तिचा मोबाईलमध्ये फोटो काढतो. ईश्वरी म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं. अर्णव म्हणत असतो थांब ना 1 मिनटं, अशी उभी राहा. आणि अर्णवने ईश्वरीचा एक फोटो काढलेला असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो आणि तेव्हाच ना लगेच तो दाखवू लागतो. ईश्वरी म्हणत असते काय, अर्णव म्हणतो बघ ना तू स्वतः. आणि त्यामध्ये अर्णवला हेच दाखवायचं असतं ईश्वरीला की बघ किचनच्या ॲप्रॉनमध्येच इथपर्यंत आली आहेस, म्हणूनच तर म्हटलं ना तुला बुद्धीची गरज आहे. अहो ते काय ना मी किचनमध्ये काम करत होते आणि अचानक मला आठवलं, सो म्हटलं चला आपण जाऊया, काय झालं आहे ते बघूया, म्हणूनच गणूबाप्पासमोर आशीर्वाद घ्यायला आले होते. मग त्यावर तुम्ही असे याल आज लवकर मला वाटलं नव्हतं, असे ईश्वरी अर्णवला म्हणत असते. अर्णवला आता ती सांगत असते की मला सद्बुद्धीची गरज नाही आहे, उलट आहे ना मीच बरीच कामं करते आणि मला ना काही झालं ना तरीसुद्धा आता एक गोष्ट माहिती आहे, आपल्याला ना आजच्यासाठी गणूबाप्पाचे आशीर्वाद हवे आहेत, चला तुम्हीही गणूबाप्पाचे आशीर्वाद घ्या, असं आता ईश्वरी अर्णवला सांगते. ईश्वरीने सांगितले म्हणून अर्णवही आता गणूबाप्पासमोर हात जोडतो आणि बाप्पाला म्हणत असतो की आज आम्ही खूप मोठं काम करणार आहोत आणि यासाठी आम्हाला तुझ्या साथीची गरज आहे. खरं तर याआधी कधीच मी तुझ्यासमोर हात वगैरे जोडत नाही, पण मला मिस इंदौरने बरंच बदलवलं आहे. त्याचसोबत मला तुला एवढंच म्हणायचं आहे की प्लीज प्लीज तू मला या सगळ्यामध्ये मदत कर, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा त्याने हात जोडलेले असतात आणि त्याला अंजलीताईसाठी बळ हवं असतं. खास करून अंजलीताईला या सगळ्याचं टेन्शन येणार हेही माहिती असतं आणि म्हणूनच त्याने आता हात जोडलेले असतात. तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं
इकडे अंजलीचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी बर्थडे सेलिब्रेशन सुरू असतं. सगळीजण एकत्र जमलेले असतात आणि सगळेजण एकत्र जमलेले असताना टाळ्यांचा आवाज आणि त्यामध्ये राकेश सगळ्यांसमोर असा आनंद असतो ना की बघायलाच नको. पहिल्यांदा केक कट झाल्यावर जी अंजली आहे ती राकेशलाच केक भरवते आणि त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरी मात्र इशारा करतच एकमेकांकडे बघत आता बोलत असतात. आणि तेव्हाच ना इकडे नम्रता, आकाश सगळीजण अंजलीला केक खाऊ घालतात. आता सगळ्यांना अंजलीने केक भरवलेला असतो, अर्णव ईश्वरीला सुद्धा. मग आता मामाही पुढे जातो आणि अंजलीला केक भरवतो. आता मामाला अंजली बोलत असते की अरे बस, अगं आज तुझा वाढदिवस आहे, तुझा दिवस आहे. मग आता सगळेजण एकत्र एक सेल्फीसुद्धा काढतात ज्याच्यामध्ये संपूर्ण फॅमिली एकत्र असते आणि हे सगळं काही अंजलीला बघून आनंद होत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्णव आणि ईश्वरीला या राकेशचा प्लॅन माहिती असतो. म्हणूनच तर राकेशचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी त्यांनी एक नवीन प्लॅनिंग केलेलं असतं. आता प्रत्येकजण अंजलीला गिफ्ट देणार असतं. त्यामुळे अंजलीला मामा सांगत असतात की गिफ्ट तर आम्ही देणार आहे, पण डोळ्यात ना पाणी वगैरे काढायचं नाही आहे, आम्ही आधीच सांगतो. तर दुसरीकडे आता इथे असणारा राकेशही म्हणतो की मीही गिफ्ट आणलं आहे, मीही गिफ्ट घेऊन येतो आणि असं बोलून तो निघून जातो. तेच इकडे ईश्वरी अर्णवला खाणाखुणा करून दाखवू लागते. त्यांना कळतं की हा कशासाठी गेला आहे. तेच आता अंजलीला एका जागेवर बसवलं जातं आणि अंजलीला जे जे काही गिफ्ट्स आणलेले असतात ते प्रत्येकजण एक एक करून देत असतो. आणि मग हे गिफ्ट्स तिला आवडत असतात कारण आजीने तिला नेकलेस सेट दिलेला असतो. अर्णव ईश्वरीने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं आणि हे गिफ्ट्स बघून ना आता खूप जास्त आनंद अंजलीला होतो. अंजली म्हणते सुद्धा, या सगळ्याची काय गरज होती, तुम्ही माझ्यासाठी हा वाढदिवस इतका खूप छान असा मेमोरेबल करताय, तर या सगळ्याची काहीच गरज नव्हती. त्यानंतर आता ठरत असतं की चला आपण तर ताईला सरप्राईज दिलं, त्याचसोबत आपला डान्सही होऊन जाऊ दे. नेहमीप्रमाणेच नमू सरप्राईज द्यायच्या प्लॅनमध्येच असते आणि तिने आणि आकाशने या सगळ्याने डान्स करायचा निर्णय घेतलेला असतो. मग अर्णव ईश्वरीला सुद्धा सांगितलं जातं की तुम्हालाही डान्स करावा लागेल, आम्ही ऐकणार नाही आहे. मग अर्णव ईश्वरी नाईलाजास्तव का होईना तयार असतात. मग तेच ना आता म्हटलं जातं की आम्ही तर डान्स करणार आहोत, पण तुम्हालासुद्धा डान्स करावा लागेल. मामाही बोलत असतो की वल्लरी चल आपणही डान्स करूया, पण वल्लरी म्हणत असते की ओ मी नाही तुमच्यासोबत डान्स वगैरे करणार आहे, तुमचं तुम्ही नाचा, माझं मी नाचेन, काय करायचं आहे ते, मला तुमच्यासोबत नाही नाचायचं. असंही आता इकडे वल्लरी जी आहे ती बोलत असते. त्यावर लगेच आजी म्हणत असते की काय गं वल्लरी नेहमीचंच, अगं जरा तो म्हणतोय तर नाच ना त्याच्यासोबत, काय झालं त्याच्यासोबत थोडा वेळ घालवलास तर. असंही आता इकडे असणारी आजी बोलत असते. मग इतकं प्रेमाने मी सांगते तर ऐक ना. मग वल्लरी तयार होते. मग तेच आता अर्णव सांगत असतो की आजी आम्हीही तुला प्रेमाने सांगतोय, मग चल ना तूही तयार हो ना. मग आजीही हसते. मग अंजलीलाही हात धरून घेतलं जातं. मग नाचण्यासाठी आकाश आता सॉन्ग लावतो आणि आकाशने जसं सॉन्ग प्ले केलेलं असतं तसं अर्णव ईश्वरी थोडं रोमॅन्टिक होऊन डान्स करत असतात. तर दुसरीकडे आकाश नम्रतासुद्धा डान्स करत असतात. घर पूर्णपणे आनंदात असतं. पूर्ण घर आनंदात असतानाच ना आता राकेशने गेम करायचं डिसाईड केलेलं असतं, कारण त्याने जे काही सिलेंडर आणलेले असतात विषारू वायूचे ते आता तो बाहेर घेऊन येतो आणि त्याच वायूने सगळ्यांना जागेवरच संपवायचं. म्हणजेच थोड्या वेळासाठी का होईना त्या वायूने ही सगळीजणं बेशुद्ध पडतील असंच त्याला वाटत असतं. इकडे सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा आनंद त्याला काही बघवत नसतो. इकडे अंजलीलासुद्धा नाचायला अर्णव आणि ईश्वरी घेतात, तेव्हा अंजलीसुद्धा एकदमच हॅप्पी असते आणि तीसुद्धा सगळ्यांसोबत नाचत असते. तेवढ्यातच तो धूर इतका वाढत जातो ना की सगळ्यात आधी आजीला त्रास होतो. आजीला त्रास आल्याबरोबर आजी तिथेच बेशुद्ध पडते. पण खरं तर ना अर्णव आणि ईश्वरीने आधीच सगळ्यांना हे प्लॅनिंग सांगून ठेवलेलं होतं की बेशुद्ध व्हायचं नाटक करायचं आणि त्यामुळे ना सगळेजण बेशुद्ध व्हायचं नाटक करत असतात. पण राकेशला असं वाटत असतं की खरंच सगळ्यांना ह्या सगळ्याचा त्रास होतोय. या धुराच्या ॲलर्जीमुळे आता सगळीजण एक एक करून खाली पडलेले असतात. ईश्वरी तिथे असणाऱ्या सोफ्यावर पडते, तर अर्णव, अंजली, त्याचसोबत आकाश आणि नम्रता हे आता खाली पडलेले असतात. सगळीजण जेव्हा खाली पडतात ना तेव्हा कुठे जाऊन इथे असणाऱ्या राकेशला आनंद होत असतो, कारण त्याला आता कळले
ठरलेलं असतं की जे काही प्लॅनिंग आपण करत होतो ते प्लॅनिंग आता फायनली सक्सेस होतं आहे आणि त्यामुळेच ना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि त्यामुळेच ना तो बघतो की चला आपण जे ठरवलं होतं ते फायनली शक्य झालेलं आहे. आता हळूहळू आतमध्ये येतो आणि त्याच्या हातातला तो सिलेंडर तो खाली ठेवतो. त्याचसोबत तोंडाला सुद्धा त्याने मास्क वगैरे लावलेलं असतं जेणेकरून त्या सगळ्याचा त्रास त्याला व्हायला नको असंच वाटत असतं. तर इकडे बघतो तर काय सगळीजणं जागेवरच कोसळली आहेत. त्यामुळे तो खुश असतो कारण त्याला आता अजून बरंच काहीसं घ्यायचं असतं. खास करून ईश्वरीवर संधी साधूपणा करायचा असतो. एवढे दिवस ईश्वरीवर त्याने काही ना काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले होते पण ईश्वरी त्याच्या हाती काही लागली नव्हती आणि म्हणूनच आता शेवटच्या क्षणाला तरी या ईश्वरीचा पुरेपूर वापर करायचा असं त्याच्या माइंडमध्ये असतं. त्यामुळेच आता त्यांनी सगळ्यांना बेशुद्ध केलेलं असतं. डोळ्याला तोंडाला जो मास्क लावलेला असतो तो आता हळूच का होईना तो बाजूला काढतो आणि तो प्रत्येकाकडे जातो कारण आता पहिल्यांदा जातो तो म्हणजे अंजलीकडे जाऊन तो आता पुटपुटू लागतो. अगं मूर्ख बायको, तुला कधीच मी प्रेम केलं नव्हतं गं, फक्त तुझा वापर करून घेतला. आता बघितलंस ना, एवढा सगळा तुझा वापर केला तरी तुला कळलं नाही. तू मात्र डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवत राहिलीस. पण आता नाही. तिच्या हातामध्ये ज्या सोन्याच्या बांगड्या घातलेल्या असतात त्याही आता राकेश सोडत नाही. त्याला वाटतं की चला सगळेजण बेशुद्ध पडलेत तर तो बांगड्या वगैरे काढून घेतो आणि आता पार त्या अंजलीची अक्कल गुडघ्यात आहे असंही तो म्हणत असतो. कारण जर तुला अक्कल असली असती तर तुला मी इतकं फसवत आहे हे तुला केव्हाच कळलं असतं. पण तू तर एकदमच सभ्य भोई ना. मी जे काही म्हटलं त्यावर लगेच तू विश्वास ठेवलास आणि त्यामुळेच तुला आता हे सगळं काही सहन करावं लागतंय असंही काहीसं आता तो म्हणत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता त्याला बांगड्या वगैरे भेटलेल्या असतात त्या त्याने ठेवलेल्या असतात. दुसरीकडे पाहतो तर इकडे नम्रता आणि आकाशही पडलेले असतात. तर नम्रताच्या हातातही बांगड्या असतात त्याही आता लगेच राकेशला काढून घ्यायच्या असतात. राकेश बसतो खाली आणि म्हणतो की नुकतंच लग्न झाले, तुम्ही सासू आणि सुना भांडत बसा पण मला माझं काम तर करावं लागेल. मग असं बोलून तो नम्रताच्या हातातल्या बांगड्यासुद्धा काढून घेतो जेणेकरून त्याला निदान तेही सोनं वापरता येईल ना बाहेर गावी जाऊन. थोडाही पैशाचा तुटवडा पडायला नको. एकतर 50 कोटीचं लोन आणि त्याचसोबत आता हे सोनं गायब करणं हे त्याचं सुरू असतं. आकाशच्या गळ्यातही चैन असते तीसुद्धा आता त्याने काढून घेतलेली असते. त्यानंतर तो आकाश आणि नम्रताकडून थेट अर्णवकडे जातो. अर्णव ना तिथे आता निवांत पडलेला असतो. मग आता अर्णवकडे बघत तो बोलत असतो की आतापर्यंत तुला वाटत होतं की सात्विक फॅशन तूच हँडल करू शकतो पण बघितलंस का सात्विक फॅशनचा कशा पद्धतीने वापर मी केला. अरे तुम्हा सगळ्यांना येड्यात काढलं मी मेमरी लॉसचं नाटक करून. पण बघितलंस ना सगळा पैसा मी लुटला. तुम्हा सगळ्यांना बर्बाद करूनच मी जातोय. तुम्ही कायमच मला लक्षात ठेवाल असंही काहीसं तो आता इथे अर्णवकडे बघून बोलत असतो. तर अर्णव मात्र बेशुद्ध असायचं नाटक करत असतो. त्यालाच काय प्रत्येकाला सगळ्या काही गोष्टी राकेश जे काही बोलतोय ते ऐकू येत असतं. पण हे सगळं काही त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं जेणेकरून राकेशचं सत्य बाहेर यायला हवं. अर्णव आणि ईश्वरीने अंजलीला हे सगळं करण्याला प्रवृत्त केलेलं होतं. पण तेव्हाच ना इथे आता राकेशचं बोलून होतं. त्यानंतर तो ईश्वरीच्या बाजूला जातो आणि ईश्वरीला म्हणत असतो की तू तर मला केव्हापासून हवी होतीस आणि फायनली आज तू मला भेटतेस. आणि असं बोलून तो आता तिच्या हातावरून आपलं बोट फिरवत असतो. तेच आता ईश्वरी लगेच डोळे उघडते. तेव्हा मात्र राकेशचा प्लॅन फ्लॉप झाला हे त्याला कळतं. राकेशच्या आता ती जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की चल आता तुझा पर्दा फास झालेला आहे. आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच पोलिसांनाही बोलवलेलं असतं. पोलीसही आलेले असतात. तेच आता दुसरीकडे
तेव्हा त्याला कळतं की आपण आता पोलिसांकडे जाणार आहोत. तेव्हा पोलिसांची पिस्तूल तो घेतो आणि लगेच त्याने ईश्वरीला धरलेलं असतं आणि तो सगळ्यांना सांगतो, जर कोणी पुढे आलात ना तर हिला मी डायरेक्ट ढगात पाठवणार. अर्णव हळूहळू पुढे जात असतो, पण ईश्वरीसुद्धा आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तो म्हणतो की जर माझ्याशी बदला घ्यायचा प्रयत्न कराल तर हिला मी डायरेक्ट ढगात पाठवेन. त्यामुळे अर्णव थोडा घाबरलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.